चला बघा, नेक्स्ट लेक्चर नंबर 10 स्टेट्स ऑफ मॅटर. आणि नेक्स्ट टॉपिक आपल्याला डिस्कस करायचा आहे पार्शियल प्रेशर आणि डॉल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. तर पार्शियल प्रेशर काय आहे? प्रेशर एक्झर्टेड बाय इंडिव्हिज्युअल गॅस इन अ मिक्सचर ऑफ 2 or more गॅसेस, त्याला म्हणतात पार्शियल प्रेशर. म्हणजे तुम्ही एक कंटेनर घेतलेला आहे, समजा हे एक कंटेनर आहे, या कंटेनरमध्ये तुम्ही गॅसेस घेतलेले आहेत, ठीक आहे, आणि ते गॅसेस वेगवेगळे आहेत, मिक्सचर ऑफ 2 or more गॅसेस आहे ना, अलग अलग गॅसचं मिक्सचर आहे, अलग अलग गॅसचं मिक्सचर आहे याच्यामध्ये. आणि या मिक्सचरमध्ये हे जे गॅसेस आहेत हे गॅसेस काहीतरी प्रेशर लावून राहिले है ना, म्हणजे प्रेशर एक्झर्टेड बाय इंडिव्हिज्युअल गॅस इन अ मिक्सचर ऑफ 2 or more गॅसेस. जसं हे 2-3 गॅसेसचं मिक्सचर आहे समजा, त्याच्यामध्ये प्रत्येक गॅस काहीतरी प्रेशर लावून राहिला, त्या प्रेशरला काय म्हणायचं? पार्शियल प्रेशर. म्हणजे मिक्सचरमधलं प्रेशर जेव्हा सांगतो तेव्हा ते पार्शियल प्रेशर असते है ना. 2-3 गॅसेस एकत्र आहेत आणि प्रत्येक गॅस काहीतरी प्रेशर लावून राहिला, ते पार्शियल प्रेशर आहे. इट इज ऑल्सो द प्रेशर दॅट ईच गॅस वुड एक्झर्ट इफ इट वेअर प्रेझेंट अलोन है ना. जर तो गॅस त्याच्यामध्ये एकटा प्रेझेंट असता तेव्हा त्यांना काहीतरी प्रेशर लावलं असतं, तेच हे प्रेशर आहे पार्शियल प्रेशर. फक्त सध्या आपण मिक्सचरच्या केसमध्ये सांगू राहिलो, कारण प्रत्येक गॅसचं काहीतरी प्रेशर असेल. समजा त्याच्यामध्ये 3 गॅस आहेत A, B, C, ठीक आहे. तर A गॅसचा काहीतरी प्रेशर असेल, B गॅसचा काहीतरी प्रेशर असेल, C गॅसचा काहीतरी प्रेशर असेल, प्रत्येकाचा काहीतरी प्रेशर, आणि त्या प्रेशरची टोटल केली की तुम्हाला टोटल प्रेशर मिळेल, जे या मिक्सचरमुळे या कंटेनरमध्ये लागत आहे. ओके, त्याला म्हणायचं पार्शियल प्रेशर. पार्शियल प्रेशर म्हणजे मिक्सचरमध्ये गॅस, प्रत्येक गॅस जे प्रेशर लावतो त्याला आपण काय म्हणतो? पार्शियल प्रेशर. मग आता आपल्याला बघायचं आहे डॉल्टन्स लॉ. काय बघायचं आहे? डॉल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. तर डॉल्टन्स लॉ आपल्याला काय सांगते? टोटल प्रेशर ऑफ अ मिक्सचर, मिक्सचरचं जे टोटल प्रेशर आहे, ओके, ऑफ 2 or more नॉन रिॲक्टिंग गॅसेस. तुम्ही काय घेतलेले आहेत? त्या कंटेनरमध्ये गॅसेस घेतलेले आहेत जे नॉन रिॲक्टिंग आहेत, जे एकामेकासोबत रिॲक्शन करत नाहीत, आणि त्यांचं जे टोटल प्रेशर असते ते काय असते? सम असते. सम म्हणजे ॲडिशन. ॲडिशन कशाची? पार्शियल प्रेशर ऑफ द इंडिव्हिज्युअल गॅसेस इन द मिक्सचर. समजा 3 गॅसेस तुमच्याजवळ आहेत, गॅस 1, गॅस 2 आणि गॅस 3. पहिल्या गॅसचं प्रेशर P1, दुसऱ्या गॅसचं प्रेशर P2, तिसऱ्या गॅसचं प्रेशर P3. असे गॅसेस आहेत समजा एका कंटेनरमध्ये. तर टोटल प्रेशर काय असेल? P1 प्लस P2 प्लस P3. कारण प्रत्येक गॅसचं जे प्रेशर आहे त्याची ॲडिशन केली की टोटल प्रेशर भेटेल की तुम्हाला. ओके, तर तुम्हाला टोटल प्रेशर काय भेटलं? P1 प्लस P2 प्लस P3. अजून गॅस असला तर P4, अजून असला तर P5. कधी? ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड टेम्परेचर है ना. त्या कंटेनरचा व्हॉल्यूम कॉन्स्टंट पाहिजे आणि गॅसेसचं टेम्परेचर काय पाहिजे? कॉन्स्टंट. ते चेंज होऊ द्यायचं नाही. तर तुम्हाला टोटल प्रेशर पाहिजेत असेल तर तुम्ही काय करसाल? प्रत्येक गॅसचं जे प्रेशर आहे त्याची काय करणार? ॲडिशन करणार. म्हणजे P टोटल काय असेल? P1 प्लस P2 प्लस P3. तुम्हाला टोटल प्रेशर मिळेल. ओके, तर पार्शियल प्रेशर आणि मोल फ्रॅक्शन यांच्यामध्ये काय रिलेशन आहे? कसं काढणार आपण पार्शियल प्रेशर आणि मोल फ्रॅक्शन? आता मोल फ्रॅक्शन काय असते? मोल फ्रॅक्शन म्हणजे कॉन्सन्ट्रेशन सांगण्याची मेथड. म्हणजे एखाद्या सोल्युशनमध्ये, एखाद्या मिक्सचरमध्ये है ना, एखाद्या सबस्टन्सचं प्रमाण किती आहे ते प्रमाण सांगणं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन सांगणं. जसं फॉर एक्झाम्पल मी असं म्हटलं की माझ्याजवळ 1 लिटर पाणी आहे आणि 1 लिटर पाण्यामध्ये मी 50 ग्राम साखर टाकलेली आहे, म्हणजे प्रमाण काय आहे? 50 ग्राम एका लिटरमध्ये. याला म्हणतात कॉन्सन्ट्रेशन, प्रमाण सांगणं. ओके, तर आपल्याला जे कॉन्सन्ट्रेशन सांगायचं आहे ते मोल फ्रॅक्शनमध्ये सांगायचं आहे. ह्या सगळ्या कॉन्सन्ट्रेशन टर्म्स मी तुम्हाला सोल्युशन नावाच्या चॅप्टरमध्ये शिकवतो. वेगवेगळ्या असतात. मोल फ्रॅक्शन असते, मोलॅरिटी, मोलॅलिटी, पर्सेंटेज बाय मास, पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम, पर्सेंट मास बाय व्हॉल्यूम, नॉर्मॅलिटी, फॉर्मॅलिटी, PPM, PPB. ह्या सगळ्या कॉन्सन्ट्रेशन सांगण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. त्याच्यापैकी एक आपण इथं कोणती वापरणार आहोत? मोल फ्रॅक्शन. ठीक आहे,
तर आपल्याला पार्शियल प्रेशर आणि मोल फ्रॅक्शन यांच्यामध्ये काय रिलेशन असते ते काढायचं आहे. आणि ते काढण्यासाठी आपण टोटल प्रेशर ऑफ मिक्सचर कोणाचं, 2 or more नॉन रिएक्टिंग गॅसेस, ते सम असते कोणाची, त्यांचं इंडिव्हिज्युअल प्रेशर. जसं पी टोटल काय असते, P1 + P2 + P3. अरे बरोबर आहे ना, P1 + P2 + P3. आणि हे पी टोटल आहे म्हणजे टोटल प्रेशर आहे मिक्सरचं, जे कोणामुळे आहे, 3 गॅसेस P1 + P2 + P3. हे आपल्याला माहिती आहे, सध्या सांगितलं, याला आपण डॉल्टन्स लॉ म्हणतो. मग आता दुसरं आयडियल गॅस इक्वेशन माहिती आहे तुम्हाला? अरे शिकवलं का? हो नाही म्हणा, काहीतरी शिकलो. बरं, काय होतं, PV = nRT. याला काय म्हणतो आपण, आयडियल गॅस इक्वेशन. PV = nRT. मग पी काय होणार, हे पहा फॉर्म्युला काय होता, PV = nRT. तर पी काय होणार, nRT/V. अरे असंच होईल ना, हा V मल्टिप्लायला इकडे डिवाइडला, तर पीचा फॉर्म्युला काय झाला, nRT/V. मग मला सांगा पी आणि एन मध्ये कसं रिलेशन आहे, डायरेक्ट. अरे समोरासमोर आहेत ना ते, म्हणजे पी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाला, एनला, कारण दोघांमध्ये कसं रिलेशन आहे, डायरेक्ट. म्हणजे प्रेशर ऑफ इंडिव्हिज्युअल गॅस इन अ मिक्सचर ऑफ गॅस इज प्रोपोर्शनल टू अ अमाऊंट इन दॅट मिक्सचर. म्हणजे प्रेशर कशावर डिपेंड आहे, मोल्सवर. गॅसचे मोल, गॅसचे मोल जेवढे जास्त तेवढं प्रेशर जास्त. मोल म्हणजे त्याची अमाऊंट, किती घेतला गॅस तुम्ही, है ना. जेवढा गॅस जास्त घेसाल तेवढं जास्त प्रेशर. गॅस कमी असला तर प्रेशर कमी, असा अर्थ आहे त्याचा. प्रेशर आणि मोलमध्ये कसं रिलेशन आहे, डायरेक्ट. जेवढे मोल जास्त म्हणजे जेवढा गॅस जास्त तेवढं त्याचं प्रेशर जास्त. ओके, प्रेशर आणि मोलमध्ये डायरेक्ट रिलेशन आहे, हे आपल्याला समजलं. नंतर मग आपल्याला पी टोटलचा फॉर्म्युला माहिती आहे. अरे पी टोटलचा फॉर्म्युला माहिती आहे ना, P1 + P2 + P3. मग आता मला सांगा P1चा फॉर्म्युला काय होणार, हे पहा आपला फॉर्म्युला काय आला, P = nRT/V, है ना. काय फॉर्म्युला आला, मी इथं लिहितो. काय फॉर्म्युला आला आपला, फॉर्म्युला काय आला, P = nRT/V. आता आपण काय म्हटलं, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर काय आहे, कॉन्स्टंट. व्हॉल्यूम आणि टेम्परेचर, कंटेनरचा व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे आणि टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. मग आर तर कॉन्स्टंटच असते, म्हणजे हे टोटल काय झालं, कॉन्स्टंट. मग मी समजा पहिल्या गॅससाठी म्हटलं तर फॉर्म्युला काय होणार, P1 N1. दुसऱ्या गॅससाठी P2 N2. आणि इथं काय येणार, RT/V. ते काय आहे, कॉन्स्टंट. समजा तिसऱ्या गॅससाठी म्हटलं तर P3. आणि इथं काय येणार, N3. RT/V काय येणार, कॉन्स्टंट. अरे बरोबर ना, असा फॉर्म्युला येईल की तुमचा. P1 P2 P3 तीन गॅसचं प्रेशर, ठीक आहे. P1 झाला, P2 झाला, P3 झाला. पार्शियल प्रेशर आहे ना प्रत्येक गॅसचं, ठीक आहे. हे पहा टी आणि व्ही काय घेतला आपण, कॉन्स्टंट. आर तर कॉन्स्टंटच होता, म्हणजे हे पूर्ण कॉन्स्टंट आहे. तर P1 काय झाला, N1 RT/V. तसाच P2 तसाच P3. P1 P2 P3 माहीत झाले, ठीक आहे. मग आता पी टोटल काढता येते का तुम्हाला, पी टोटलचा काय फॉर्म्युला होता सांगा. पी टोटलचा फॉर्म्युला काय होता, P1 + P2 + P3. मग P1 किती आला तुमचा, सध्याच काढला, काय आला P1 बघा, हा P1 किती आहे, N1 RT/V. काय आहे P1, काय आहे N1 RT/V प्लस P2 काय आहे N2 RT/V आणि P3 काय आहे N3 RT/V. बरोबर आहे का. काय कॉमन निघते, RT/V कॉमन. आतमध्ये काय राहिलं N1 + N2 + N3 म्हणजेच काय RT/V. N1 + N2 + N3 म्हणजे N टोटल. अरे टोटल केलं ना तुम्ही, प्लस केलं ना, म्हणजे पी टोटलचा फॉर्म्युला काय आला RT/V N टोटल. अरे बरोबर आहे का. पी टोटलचा फॉर्म्युला काय आला RT/V N टोटल. क्लिअर आहे एवढं, ओके. मग आता मला काढायचे मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन कशी काढत असतात है ना. समजा मला x1 काढायचं आहे, म्हणजे पहिल्या गॅसची मोल फ्रॅक्शन. तर पहिल्या गॅसचे मोल घ्यायचे. पहिल्या गॅसचे मोल किती आहेत N1 आणि डिवाइड बाय टोटल मोल घ्यायचे. टोटल कोण कोण आहे N1 + N2 + N3. अरे 3 जण घेतले तर वरती x1 काढायचा आहे तर N1 घ्यायचा. मग आता काय होईल हे x1 हा N1 आणि N1 + N2 + N3 काय असते N टोटल. म्हणजे x1 काय झाला N1/N टोटल. x1 काय झाला N1/N टोटल. मग x2 काय होईल
N2 अपॉन N टोटल. x3 काय होईल? N3 अपॉन N टोटल. म्हणजे इथं 1 आहे तर वर काय घ्यायचा? 1. इथं 2 असला तर इथं 2. इथं 3 असला तर इथं 3. ओके, असं. तर आता हा फॉर्म्युला आहे की x1 काय आला? N1 अपॉन N टोटल. ओके, मग आता मला सांगा N1 कसा काढला? मला सांगा. P1 चा फॉर्म्युला काय आला होता आपला? P1 चा फॉर्म्युला काय होता? N1. आणि इथं काय होतं? RT अपॉन V. मग मला N1 पाहिजेत असेल तर हा कुठे जाणार? याच्या डिवाइडला. म्हणजे P1 च्या डिवाइडला कोण जाणार? RT अपॉन V. इकडे काय राहणार? N1. मग तसा जर मला N टोटल पाहिजेत असला तर इथं P च्या ठिकाणी काय येणार? P टोटल. त्याच्या खाली RT अपॉन V. आणि इथं काय येणार? N टोटल. अरे असंच होईल ना? अरे हा 1 आहे तर हा 1 आहे, मग हा टोटल आहे तर हा टोटल. म्हणजे N टोटलचा फॉर्म्युला काय झाला? P टोटल अपॉन RT अपॉन V. मग आता मला सांग x1 चा फॉर्म्युला काय होता? N1 अपॉन N टोटल. अरे बरोबर आहे का? x1 चा फॉर्म्युला काय होता? N1 अपॉन N टोटल. मग N1 किती आहे? काढला ना रे बा. किती काढला N1? हा आहे. का आहे? P1 अपॉन RT अपॉन V डिवाइड बाय हा काय येणार? P टोटल अपॉन RT अपॉन V. काय कॅन्सल होते? RT अपॉन V कॅन्सल. तर x1 काय झाला? P1 अपॉन P टोटल. तर P1 किती झाला? हा P टोटल इकडे आहे ना, तर P1 किती झाला? x1 इंटू P टोटल. अरे समजलं का? P1 काय झाला? x1 इंटू P टोटल. मग जसा P1 भेटला तसाच काय भेटेल? P2. P2 काय होईल? x2 P टोटल. P3 काय होईल? x3 P टोटल. अरे बरोबर आहे का? तर असे फॉर्म्युले भेटतील हे पहा. P1 चा भेटला, P2 चा भेटला, P3 चा भेटला. ओके, समजलं? तर हे रिलेशन आहे P1 P2 P3 काय आहे? पार्शियल प्रेशर आहेत. गॅस 1, गॅस 2 आणि गॅस 3 चे. आणि त्याच्यावरून तुम्ही फॉर्म्युला काढला. समजलं का काय केलं? तर परत एकदा समजून सांगतो पूर्ण डेरिवेशन. हा काय काय आहे पहा. सगळ्यात पहिले आपल्याला P टोटलचा फॉर्म्युला माहिती आहे. काय आहे? P1 प्लस P2 प्लस P3. आणि आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन बी माहिती आहे. अरे माहित आहे ना? हां, हे पहा, हे आधी सांगितलं. आयडियल गॅस इक्वेशन काय असते? PV इक्वल्स टू NRT. मग इथून तुम्ही P काढला. कसा काढला? हा V इकडे शिफ्ट केला तर काय होणार? NRT अपॉन V. तर P काय झाला? NRT अपॉन V. मग आपण तेच केलं. मग P1 पाहिजे मला, तर P1 काय होणार? N1 RT अपॉन V. P2 काय होणार? N2 RT अपॉन V. P3 काय होणार? N3 RT अपॉन V. मग आता मला P टोटल पाहिजे तर ह्या तिन्ही किमती याच्यात पुट करा. काय होईल मग? P1 प्लस P2 प्लस P3. P1 ची किंमत, P2 ची किंमत, P3 ची किंमत. मग काय कॉमन निघते? RT अपॉन V निघलं कॉमन. RT अपॉन V कॉमन. आतमध्ये काय राहिलं? N1 प्लस N2 प्लस N3. आणि याला काय म्हणतात? N टोटल. आता x1 चा फॉर्म्युला काय असते? N1 अपॉन N1 प्लस N2 प्लस N3. आणि N1 प्लस N2 प्लस N3 काय असते? N टोटल. बरोबर? मग आता पहा पुढे. मग आपल्याला P टोटलचा फॉर्म्युला डबल आला का? हां. मग आता आपला P1 चा फॉर्म्युला काय होईल सांगा? अरे हा फॉर्म्युला भेटला ना आपल्याला. हा फॉर्म्युला आहे P1 चा N1 अपॉन RT अपॉन V. P2 चा P3 चा माहित आहे आपल्याला. मग हा P1 चा फॉर्म्युला N1 RT अपॉन V. मग N1 काय होईल? हा RT अपॉन V इकडे शिफ्ट करा. इकडे वर आहे, इकडे कुठे येणार? खाली. मग P टोटलचा काय होईल? सेम तसाच. काय करणार तुम्ही? इथं P टोटल घेसाल, इथं काय घेसाल? N टोटल घेसाल. मग आपल्याला हा RT अपॉन V इकडे शिफ्ट केला तर आपल्याला N टोटल भेटला. मग आपला x1 चा फॉर्म्युला काय आहे? N1 अपॉन N टोटल. N1 ची किंमत हे आणि N टोटलची किंमत हे. RT अपॉन V झाला कॅन्सल. इथं काय राहिला? P1 अपॉन P टोटल. मग हा P टोटल इकडे घेऊन जा. तर x1 च्या मल्टिप्लायला काय आला? P टोटल. आणि इथं काय राहिला? P1. म्हणजे जसा P1 भेटला तसाच काय भेटेल तुम्हाला? P2. तसाच काय भेटेल? P3. अरे समजलं का? तर आपल्याला पार्शियल प्रेशरचे फॉर्म्युले भेटले. कोणाच्या फॉर्ममध्ये? मोल फ्रॅक्शनच्या. म्हणजे 3 फॉर्म्युले भेटले आपल्याला. पहिला फॉर्म्युला P1. काय फॉर्म्युला आहे? x1 आणि इथं P टोटल. दुसरा फॉर्म्युला P2. काय आहे? x2 आणि इथं P टोटल. आणि तिसरा फॉर्म्युला P3. तो काय होणार? x3 आणि P टोटल. आणि P टोटलचा फॉर्म्युला काय आहे? P टोटलचा P1 प्लस P2
प्लस P3. बरोबर आहे का? P1 प्लस P2 प्लस P3. नंतर अजून मला सांगा X1चा फॉर्म्युला काय आहे? X1चा फॉर्म्युला काय आहे? N1 अपॉन N टोटल. N1 अपॉन N टोटल. अरे बरोबर आहे का? X1चा फॉर्म्युला N1 अपॉन N टोटल. आणि Nचा फॉर्म्युला काय असते? W बाय M. अरे माहित आहे ना? Nचा फॉर्म्युला काय असते? W बाय M. मास अपॉन मोलार मास. एवढे फॉर्म्युले आहेत आपल्याजवळ आणि याच्यावरती बेस क्वेश्चन्स आता आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे, फॉर्म्युले माहीत झाले सगळे. आता जाऊ क्वेश्चनकडे. पहिला क्वेश्चन आता एक मी सॉल्व्ह करून दाखवतो आणि याच्या पुढचे सगळे प्रश्न तुम्हाला करायचे आहेत, है ना? बघा आता पहिला प्रश्न काय म्हणत आहे? अ निऑन डायऑक्सिजन मिक्सर. मिक्सर आहे. कोणाचं मिक्सर आहे? निऑन आणि डायऑक्सिजन. काय दिलं त्यानं ते पहा. आता डेटा कसा लिहायचा हे तुम्हाला समजलं पाहिजे. कसा लिहायचा? कंटेन 64 ग्राम O2. आता समजा O2ला मी 1 म्हणतो. O2ला काय म्हणतो? 1. अँड Neला काय म्हणतो मी? 2 म्हणतो. तर मला काय दिलाय? ग्राम. ग्राम म्हणजे काय दिलाय? बोमला. ग्राम म्हणजे मास. बरोबर आहे ना? हां, ग्राम म्हणजे आता लय झालं ना 6 महिने. ग्राम म्हणजे मास. मग मास आपण कशाने दाखवतो? W. मास कशाने दाखवतो? W. आणि ऑक्सिजनसाठी मी काय घेतला? 1. म्हणजे W1 दिला मला किती? 64 ग्राम. बरोबर. दुसरा कोण आहे? निऑन. त्याला मी काय म्हणतो? 2. आणि तो पण ग्राम आहे. म्हणजे काय दिला मला? W2. किती दिला? 160 ग्राम. बरोबर आहे. पुढे इफ द टोटल प्रेशर इज 25. टोटल प्रेशर म्हणजे P टोटल. आणि P टोटल किती आहे म्हणते? 25 बार. आणि काय म्हणते? कॅल्क्युलेट द पार्शियल प्रेशर ऑफ डायऑक्सिजन. प्रेशर म्हणजे P आणि कोणाचं? डायऑक्सिजन. डायऑक्सिजनसाठी मी काय घेतला? 1. म्हणजे मला काढा काय लागते? P1. P1 काढा लागते ना? तर सगळ्यात पहिलं काम काय आहे माझं बघा. सगळ्यात पहिलं काम W देल असला की M काढून घ्यायचा. W देल असला की M काढून घ्यायचा. कोणासाठी? ऑक्सिजन. मग आता मी इथं लिहितो फॉर O2. तर O2 साठी मी घेतला M1. 1 घेतला ना मी O2 साठी. मग 2 वेळा ऑक्सिजन किती असते? 16. 16 दुनी 32 ग्राम पर मोल. ओके. आणि दुसरा कोण आहे? फॉर निऑन आहे ना? निऑनचं मोलार मास रे M2. निऑनचा ॲटॉमिक नंबर 10 आणि मोलार मास किती असते? 20. अरे डबल होईल ना? ॲटॉमिक मास, निऑनचा ॲटॉमिक मास 20 असते, तेच त्याचं मोलार मास. तर M2 किती झाला? 20 ग्राम पर मोल. ठीक आहे. आता पुढे W झाला, M झाला. मग काय काढायचा? N. सिक्वेन्स लक्षात ठेवा. पहिले W, मग M, नंतर N. मग आता काय होईल? N1 काय असेल? W1 अपॉन M1. मग W1 किती आहे? 64 आणि M1 किती आहे? 32. म्हणजे उत्तर किती आलं? 2 मोल. मग असाच तुम्ही N2 काढला. N2 काय असते? W2 अपॉन M2. W2 किती आहे पहा? 160 डिवाइड बाय 20 किती येणार? 8 मोल. N1 N2 झाला. बरं, मग आता N टोटल भेटते. काय असते N टोटल? N1 प्लस N2 म्हणजे 2 अधिक 8 म्हणजे किती झालं? 10 मोल. N टोटल झाला. आता X1 भेटते. X1 काय असते? N1 अपॉन N टोटल. X1 काय असते? N1 अपॉन N टोटल. N1 किती आहे? 2. N टोटल 10. अरे बरोबर का? मग X1 माहीत झाला ना? आता काय पाहिजे? P1. P1चा फॉर्म्युला काय असते? P1चा फॉर्म्युला असते X1 इंटू P टोटल. अरे बरोबर आहे का? मग X1 किती आहे? 2/10. आणि P टोटल किती आहे? हा P टोटल किती आहे? 25. मग 25 दुनी किती रे? 50 डिवाइड बाय 10 म्हणजे किती आलं उत्तर? 5. म्हणजे P1 आला 5. कशामध्ये होतं हे? बार. तर हे बी कशामध्ये आलं? बार. तर कोणता आन्सर करेक्ट आहे? ए. समजला क्वेश्चन? क्वेश्चन पाहून घ्या फॉर्म्युले कसे यूज करायचे तर. ठीक आहे. अरे ओके. हां, मग आता दुसरा जमेल ना? आता करा.
झालं का? हार्ड आहे का रे? सोपंच आहे ना. किती आलं? 4. बघा सिक्वेन्स पा. कॅल्क्युलेट द पार्शियल प्रेशर एक्झर्टेड बाय डाय ऑक्सिजन फ्रॉम अ मिक्सचर ऑफ 32 ग्राम O2. O2ला 1 म्हणतो मी. 80 ग्राम आर्गॉन याला 2 म्हणतो. आणि 4 ग्राम डायहायड्रोजन याला काय म्हणतो? 3 म्हणतो. 1 2 3. आणि काळ्याचं कोणाचं आहे? ऑक्सिजनचं म्हणजे 1चं. म्हणजे आपल्याला काळ्याचं काय आहे? P1. अरे बरोबर ना. P1 काढायचा आहे. ग्राम दिला आहे म्हणजे W1 दिला आहे. ओके. W2 दिला आहे आणि W3 दिला आहे. किती दिला आहे W1? पहिला किती आहे? 32 ग्राम. दुसरा 80 ग्राम आणि तिसरा 4 ग्राम. ओके. आणि पुढे P टोटल दिला आहे. टोटल प्रेशर किती दिला आहे? टोटल प्रेशर किती आहे? 10 बार. टोटल प्रेशर किती आहे? 10 बार. मग आता सांगा मास आहे तर पहिले काय काढायचं? मोलार मास. आणि मोलार मास जर काढलं तर पहिलं कोणासाठी आहे? फॉर O2. तर O2 साठी M1 2 वेळा ऑक्सिजन म्हणजे 16. 16 दुनी 32 ग्राम पर मोल. दुसरं कोणासाठी? फॉर ॲर्गॉन. आणि ॲर्गॉनसाठी M2. ॲर्गॉनचा ॲटोमिक नंबर 20 आणि मास नंबर 40 असते. बरोबर ना. ग्राम पर मोल देल बी आहे त्यानं 40 आहे बा. आणि त्यानंतर फॉर डायहायड्रोजन म्हणजे H2 मोलार मास 3. तिसरा आहे ना हा 2 वेळा हायड्रोजन म्हणजे 1 म्हणजे किती? 2 ग्राम पर मोल. अरे हायड्रोजनचा मास 1 असते ना. हां मग आता काय करसाल सांगा? काय काढसाल सगळ्यात पहिले? अरे W झाला M झाला की N काढत असतात. मग N1चा फॉर्म्युला W1 अपॉन M1. W1 किती आहे? 32. M1 किती आहे? 32 म्हणजे आन्सर 1 मोल. मग तसाच N2 काढा. N2 काय होणार? W2 अपॉन M2. W2 किती आहे? 80. M2 किती आहे? 40 म्हणजे किती झालं? 2 मोल. तसाच N3 काढा. काय असेल? W3 अपॉन M3. W3 किती आहे? 4. M3 2 म्हणजे किती आलं? 2 मोल. N1 N2 N3 झाला. काय काढसाल? N टोटल. N टोटल N1 प्लस N2 प्लस N3 म्हणजे 1 प्लस 2 प्लस 2 म्हणजे किती? 5 मोल. किती होणार? 5 मोल. ओके. अरे ठीक आहे. हां पुढे आता काय काढसाल? X1. X1चा फॉर्म्युला N1 अपॉन N टोटल. N1 किती आहे? 1. N टोटल 5. मग आता काय काढसाल? P1. P1चा फॉर्म्युला X1 P टोटल. सिक्वेन्स पहा कसा आहे ना. सिक्वेन्स लक्षात घ्या. मग X1 किती आहे? पहा रे किती आहे? 1 अपॉन 5. आणि P टोटल किती आहे पहा? किती आहे? 10. म्हणजे उत्तर किती आलं? 2. कशामध्ये? बार. का रे तुमचा 4 आलं तर बरोबर आहे का? की चुकलं कुठे? बरोबर आहे ना. असं करा ते मग है ना. करा मग अजून करा पटकन. सेम पॅटर्न तोच तुमचा कॉन्सेप्ट जो पॅटर्न आहे तो पॅटर्न लर्न झाला पाहिजे. W मास मोल आहे ना. नंतर X नंतर P खतम विषय है ना. असं तो सिक्वेन्स फॉलो करा आणि क्वेश्चन सॉल्व करा. वर घे त्याला. बटन दाबलं.
चालूच होतं. करा सॉल्व. त्रिशा करा, अभ्यास करत जा. किती आहे? ऑप्शन सी 15. झालं का दीपाली? नाही प्रीती 15. पॅटर्न तोच फॉलो करायचा है ना, सेम क्वेश्चन. ऑप्शन ए 12. हां बघा, इफ द मिक्सचर ऑफ 7 ग्राम N2 ला 1 म्हणतो, 8 ग्राम आर्गॉन याला 2 म्हणतो. ठीक आहे, मग ग्राम आहे म्हणजे W1 दिलाय 7 ग्राम, W2 दिलाय 8 ग्राम. इन अ सिलेंडर इफ द टोटल प्रेशर म्हणजे P टोटल दिला, P टोटल आहे 27 बार. व्हॉट इज द पार्शियल प्रेशर ऑफ N2 साठी 1 म्हटलं म्हणजे P1 काढा लागते. पार्शियल प्रेशर ऑफ N2 काय करसाल, W माहीत आहे, सगळ्यात पहिले काय काढायचा M. मग पहिला कोणासाठी N2 साठी, मग N2 साठी काय होणार, N2 साठी 2 वेळा नायट्रोजन म्हणजे 2 वेळा 14 म्हणजे किती 28 ग्राम पर मोल. ठीक आहे, नंतर दुसरा कोण आहे ॲर्गॉन. ॲर्गॉनसाठी M2, ॲर्गॉन किती असते 40 ग्राम पर मोल. झालं, पुढे आता काय करसाल, पहिले W झाला, M झाला, आता N1 W1 अपॉन M1. W1 किती आहे 7, M1 किती आहे 28 म्हणजे 4 7 7 1 7 7 चोक 28. बरोबर ना, 1/4. हे काय झाले मोल. आणि N2 W2 अपॉन M2, W2 किती आहे 8 आणि M2 40, 8 5 40 1/5 मोल. बरोबर, मग N टोटल काय झाला, N टोटल N1 प्लस N2 म्हणजे 1/4 प्लस 1/5 म्हणजे किती, क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 आणि 4 9 आणि 4 5 20 असं येईल ना. हे झाले मोल. मग आता N टोटल झाला, आता काय काढसाल X1 काय असते N1 अपॉन N टोटल. सारखे क्वेश्चन आहेत ते. N1 किती आहे 1/4 डिवाइड बाय N टोटल किती आहे 9/20 म्हणजे याला असं लिहू शकता 1/4 इंटू 20/9. 4 5 20 खाली 9 झाला. मग आता P1 काय आहे X1 P टोटल. मग X1 किती आला 5/9 आणि P टोटल किती आहे 27. मग 9 1 9 9 3 27 5 3 15 12 झालं आहे का.
ऑप्शन सी. एकसारखे प्रश्न, पॅटर्न लक्षात घ्या तुम्ही, है ना. कॅल्क्युलेशन रॉंग नका होऊ देऊ. करा. कालचं होमवर्क केलं तर काय की पाहिलंच नाही उघडून? आलं का उत्तर? करा सॉल्व. झालं. आलं का? किती? 4. कृष्णाली 4. बघा, अ मिक्सचर ऑफ 28 ग्राम N2, N2ला 1 म्हणतो, 8 ग्राम यचीला 2 म्हणतो, आणि 4 ग्राम यनीला 3 म्हणतो, आणि ग्राम आहेत सगळे, म्हणजे W1, W2 आणि W3. पहिला 28 ग्राम, दुसरा 8 ग्राम आणि तिसरा 40 ग्राम. 20 बार प्रेशर मिक्सरचं प्रेशर आहे, म्हणजे टोटल प्रेशर आहे किती? 20 बार. व्हॉट इज द पार्शियल प्रेशर ऑफ ईच ऑफ दीज गॅसेस? प्रत्येक गॅसचं पार्शियल प्रेशर तुम्ही एकच काढलं. प्रश्न पाहना काय आहे तर काय म्हटलं त्यानं? व्हॉट इज द पार्शियल प्रेशर ऑफ ईच ऑफ दीज गॅसेस, म्हणजे प्रत्येक गॅसचं. म्हणजे काय काढा लागते आपल्याला? P1 बी काढा लागते, P2 बी काढा लागते आणि P3 बी काढा लागते. म्हणजे थोडा लेंदी क्वेश्चन आहे, कारण तो तुमच्या पुस्तकातला आहे ना, MCQ नाही आहे तो, आहे ना. मग काय होईल सांगा? काय काढसाल सगळ्यात पहिले? W माहीत आहे तर काय काढसाल? M. मग काय होईल? फॉर पहिला कोणासाठी? N2. मग N2 साठी M1 2 वेळा नायट्रोजन, म्हणजे 14 दुनी 28 ग्राम पर मोल. दुसरा कोण आहे? फॉर हेलियम. हेलियमचं मोलार मास किती असते? 4 ग्राम पर मोल. 4 असते ना, ॲटोमिक नंबर 2, मास नंबर 4. नंतर कोण आहे? फॉर निऑनसाठी मोलार मास 3, बरोबर. आणि निऑन ॲटोमिक नंबर 10, मोलार मास 20 ग्राम पर मोल. ओके, झालं ना. पुढे आता काय करसाल? N1, N2, N3. मग N1 काय असेल? W1 अपॉन M1. W1 किती आहे? 28. M1 28, म्हणजे किती झालं? 1 मोल, आहे ना. सेम आता N2, W2 अपॉन M2. W2 किती आहे? W2 8 आणि M2 4, म्हणजे किती झालं? 2 मोल. मग आता N3, W3 अपॉन M3. किती आहे W3? 40, आणि हा किती आहे? M3 20, म्हणजे किती झालं? 2 मोल. मग आता सांगा N टोटल काय होईल? N टोटल N1 प्लस N2 प्लस N3.
म्हणजे रे 1 + 2 + 2 म्हणजे किती झालं 5 मोल. हा झाला एन टोटल. आता काय काढसाल x1. आता काय काढसाल x1. x1 काय असतं n1/n टोटल. किती झाला मग हा n1 किती आहे 1 आणि हा 5. x2 काढा लागेल. x2 काय येणार n2/n टोटल म्हणजे किती 2/5. x3 काढा लागेल. काय असते n3/n टोटल म्हणजे काय झाला 2/5. अरे तिन्ही बी काढा लागतील ना. का तिन्ही काढले कारण आपल्याला P1 P2 P3 तिन्ही पण फाइंड आउट करायचे आहेत म्हणून आपण तिन्ही काढले. मग आता काय काढसाल आता P1. मग P1 चा फॉर्म्युला x1 P टोटल. मग सांगा आता x1 किती आहे 1/5 आणि P टोटल किती आहे 20 आणि 20 ला 5 ने डिवाइड केलं तर 4 बार. ओके किती आलं 4 बार. दुसरं P2. P2 चा फॉर्म्युला x2 P टोटल किती आलं मग x2 2/5 आणि हा 20 5 चूक 20 4 2 8 बार है ना. आता P3 चा फॉर्म्युला x3 P टोटल. ओके म्हणजे किती 2/5 × 20 म्हणजे हे बी किती येणार 8 बार. किती येणार 8 बार. झाले का उत्तर P1 P2 आणि P3. सिंपल. शेवटचा करा सॉल्व. करा करा पटकन. कॅल्क्युलेशन लेंदी आहे ना जरासं है ना. जमते रे. कुठे वही हे कोणाची तू रे पेन त्याच्या हाती वही तू आहे म्हणतो कसं काय करत जाईन जरा अभ्यास. झालं का जास्त लेंदी आहेत का कॅल्क्युलेशन. ते पॉईंटमध्ये दिले त्यांना म्हणजे लेंदी बोर्ड आहे पुस्तकातला क्वेश्चन आहे तो. म्हणजे असा आला तर याच्यात तुम्हाला लॉक टेबल यूज करावं लागत असते कारण तसे कॅल्क्युलेशनला लेंदी होतील ना. ते आहे ना लॉक टेबल शिकवलं आहे सर ना. हां हे तुम्ही पॉईंटचं जरा डिवाइड करत बसाल तर लय टाईम लागेल त्याला. लॉक टेबलने इझिली सॉल्व्ह होईल तो. आलं का कॉन्सेप्ट तोच आहे. घरी करून घे जायला ठीक आहे.
कॅल्क्युलेशन करून घ्या ना. ओके.